इंदू दीदू झोपलेली आहे इथं बार. हाय, गुड मॉर्निंग. आता तुम्ही पाहिलंच, पोरं दोन्ही झोपलेले आहेत आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असताल. कसा वाटतो माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मी पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे. जे पण मी काय करते, घरातलं सगळं काम, बाहेर गेली तर बाहेरचं, असं जर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो तो हा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी सकाळची जी सुरुवात आहे माझी कामाची ती करणार आहे. इथे आंघोळीचं पाणी ठेवलेलं आहे. आता आंघोळ करायची सर्वात. आता आवरून झालेलं आहे माझं, फ्रेश झाली आहे मी. आता घरातलं माझं म्हणजे नाही का, रात्री मी भांडे घासून ठेवलेले होते हे तर हे मला मांडणीला लावायचे आहेत. आणि किचन आहे ना, पुसून घेत असते मी, पण थोडा पोरांनी पसारा केलेला आहे. अशी पिशवी, ते तिचं बलून डोक्याला लावतात ना, बो, हे असं काय त्यांनी पसारा ठेवलेला आहे. आणि आता मी कुकरला रात्रीची काय भाजी होती ती गरम करायला ठेवलेली आहे. तर असं माझं आवरून झालेलं आहे. इथं पोरं अजून झोपलेलेच आहेत. एक तिथं आहे, एक इथं आहे, झोपलेलेच आहेत अजून. आता उठवते मी त्यांना आणि बाकीचं मग आवरायला घेते. अशी पूजा झाली. उठवलंय, पोरं फ्रेश होतात आहेत. आणि मी बनवलेली आहे इकडे मॅगी. तर कोणाला मॅगीची रेसिपी माझी पाहायची असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा, तरच मी मॅगीची रेसिपी टाकल. कारण रेसिपीला जास्ती व्ह्यूज, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स नाहीच आहेत. तर ज्यांना कोणाला माझी रेसिपी मॅगीची बघायची, इतकी छान मॅगी होती ना माझी, म्हणजे सगळ्यांना आवडते माझ्या हाताची मॅगी. तर स्पेशली जर मॅगीची रेसिपी पाहायची असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा येस या नो. तर आता मी खाणार आहे आम्ही मॅगी. हाय. तर सकाळी काय झालं, लवकर उठलो पण ब्लॉग काय माझा झाला नाही. कारण आजचा दिवस इतका डेंजर गेला ना, खूप जड असा दिवस गेलेला आहे आजचा. आणि सकाळी मी लवकर उठले होते ब्लॉग बनवण्यासाठीच. म्हटलं होतं आज पूर्णच नाही का तुमच्याशी सगळं डेली रुटीन व्यवस्थित सगळं शेअर करावं. पण झालं काय, आमचे पोरं खूप लेट उठले. जवळजवळ 11, 11:30, 12लाच मुलं उठली. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी सांगितलं मॅगी खायची. मग मॅगी खायची तर मग मी म्हटलं आता जेवणाच्या टायमात पण नाही, दोघं बी ऐकायलाच तयार नाही. मग मॅगी केली. मग ती मॅगीच खाल्ली आम्ही 1 वाजता. मग 1 वाजता तेच आम्ही सगळ्यांनी तेच खाल्ली, मॅगी वगैरेच खाल्ली. म्हणून दुपारी काय मी लेट झाल्यामुळं व्हिडिओ बनवलेला नव्हता. आणि आत्ता मी स्वयंपाकाची तयारी केली. आणि थोडासा पसारा वगैरे आहे घरामध्ये, तो आवरायचा आहे मला. पसारा नाही आहे, पण हे किचन वट्टाच फक्त राहिलेला माझा. तर किचन वट्ट्यावरती पसारा आहे, तो आवरायचा आहे. घर वगैरे माझं दुपारी ना काय झालं, आवरण्यामध्येच मी पटापट आवरण्यातच माझा वेळ गेला. म्हणून मी काय व्हिडिओ काढला नाही घर आवरण्याचा. आता हा जो पण काय किचनचा पसारा आहे, आता हा मी सगळा व्यवस्थित क्लीन करणार आहे. इथे भांडे आहेत, हे आत्ताची पोलपट लाटणं, थोडेसे चहाचे कप वगैरे. तसं दुपारी वगैरे मी भांडे सगळे घासून ठेवलेली होती. आणि आता मी हे सगळं आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, तर आता बाय, काम झाल्यावरती भेटूयात. आता भांडे घासायला मी घेतलेले आहेत इथे. आणि भांडे वगैरे घासले, किचन आवरून झाला ते मग दाखवते मी ते. तर माझे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे. बेसिन पण घासून घेतलंय क्लीन.
हे पण झालेलं आहे माझं आवरून सगळं किचन. आणि ते इथलं घासत होते ना म्हणून ते राहिलं होतं ठेवायचं. आणि ठेवून दिलेलं. आता हे पाहू शकता तुम्ही, मी किचन वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे. दिसतंय ना, घासून वगैरे पुसून. आणि मला रोज लागतं हे असं ना, सकाळी दुपारी दोन्ही टायमाला. नाही दुपारी जरी झालं तर संध्याकाळी का होईना मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला किचन पुसून घेत असते. हे असं माझं आज काम झालं आहे. खूप लेट झालं आहे आणि स्वयंपाक पण लेटच झालेला आहे. आता फक्त मला भात लावायचा आहे. आणि कसा वाटतोय तुम्हाला आमचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. सारखं परत मी तेच बोलते, कारण बोलायचं सुधरत नाही. काय बोललं पाहिजे तर असं माझं रुटीन आहे. लेट काम झालं तर असं रुटीन होतं माझं. आता हे भांडे थोडेसे पाणी विथळलं की लावून देणार मांडणीवरती. कुकरचं झाकण वगैरे पण घासून ठेवू. चला आता थोड्या वेळाने आपण भेटूयात परत. दिसतंय ना, हे पहा किचन. आणि हो, मी त्या दिवशी जे सामान आणलेलं ना त्याच्यामध्ये ना मी हे स्टिकर आणलेले होते. एक मिनिट, दिसतंय का? हे असे स्टिकर आहे. हे इतके छान चिटकतात ना भिंतीला, खूप छान. आणि ना असे म्हणजे नाही का, तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये जडबी काही वस्तू जर ठेवली ना तर आरामात बसणार आहे ते, असं पडणारं वगैरे नाही आहे. आणि इथं काय होतं, चहा गाळण आणि नाही का छोटे काही चमचे तर ह्यात बसत नाही, पडतात. पण चहा गाळण जी असते ना त्यात पाणी खूप राहतं, म्हणून मी आहे ना हे इथं लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये खास करून हे बेसिनमध्येच पाणी इथं पडेल म्हणून ते असं छोटंसं गेलं आहे. आणि हे एक स्टिकर आहे इथं लावलं आहे. मला पकड कैची वगैरे नाही का असं हे लटकवण्यासाठी. आणि अजून पण आहेत. आणि मी एक स्टँड मागवलेलं आहे. ज्यावेळेस ते स्टँड येईल ना ऑनलाईन त्यावेळेस ते स्टँड पण आहे ना मला इथंच लावायचं आहे. प्लेट आणि कप आहेत ना आपले, हे इथं बसतील असं. तर ज्यावेळेस ते येईल तर त्यावेळेस ते मी तुमच्याशी शेअर करेल. तर चला आता बाय, परत भेटूयात आपण. ह्याला खूप राग आलेला आहे. भांडायला पण ह्याला खूप येतं, बोलायला पण खूप येतं. आणि पप्पा ओरडले की असा शांत बसतो. काय चाललंय हे? काय आहे दोघांचं? काय चाललंय? तुम्ही त्याला ओरडले ना, मग आता तो काय बोलतोय तुम्हाला? आला तर आला राग. कशाने राग यायला पाहिजे तुला एवढ्या वयामध्ये? होय रे, ऐकत नाही काय नाही. मी तर म्हणते फटके द्यायला पाहिजे होते पप्पांनी. बाहेर जाऊन जरा जास्तीच नाटकं करतोय. आणि इथं आमची माऊ बसलेली आहे अशी. मग काय बोलायचंय तुला? नागिन बघतीये ना? काय ह्या पोरीला माझ्या वेड असेल ना, सदान घडी त्या मोबाईलमध्ये ना यूट्यूबला सर्च करते आणि नागिनचे शॉर्ट बघते, है ना? काय खरं नाही बाबा. तुझं काय आहे? ऐ, ऐकणार आहेस की नाही आत्ताच सांग. काय तर तुम्ही पाहिलंच मी स्वयंपाक काय केला. चपाती केली आणि भात लावलेला आहे. भाजीचं ठरलेलं होतं आमचं की पनीरची भाजी खायची होती मॅडमला, है ना? मॅडमला पनीरची भाजी खायची, त्याच्यात आम्ही पण खाणार आहोत तसं. मग आता तुझे पप्पा आणि गट्टू पनीरची भाजी आणायला गेलेले. मग अशा चपात्या, भात, कुकर लावलेला आहे. काम सगळं झालेलं आहे रात्रीचं. आता जेवायचं आणि
रात्रीचं जेवणसुद्धा जेवायला लेट झालेलं आहे. आता तुम्हाला कसं दाखवायचं, 1 मिनिट. 15 मिनटं आमचं घड्याळ पुढं आहे फक्त. 10:15 झालेले आहेत. पाहिलं ना, इतका लेट झालाय म्हणजे सकाळपासून आज खूपच लेट सगळंच लेट. आणि उठलो होतो लवकर आणि सगळे कामं लेट, जेवणं लेट. आत्ता पण लेटच झालेला आहे. बोल ना काहीतरी. लाजते ती. मला पण नाही का असं थोडंसं ना ब्लॉग बनवताना सुधरत नाही. असं नाही का थोडंसं नाही का असं हे वाटतं, असं लाजल्यासारखं पण वाटतं. पण ती सवय होणार ना, एकदा हे चालू झालं ना हे बोलायची, एकदा कळालं कसं बोलायचं की मग होतंच, ते होईल. स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे, है ना ग मग? मम्मावरती आहे ना कॉन्फिडन्स मम्माचा? हो. चला, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, कुठं बाहेर पण जायचं आहे आणि कुठं बाहेर जाणार आहे तेही तुमच्याशी शेअर करू. आमचे व्हिडिओ नक्की पहा. माझी एक मैत्रीण आहे, स्कूलमधलीच आहे आणि ती मला खूप वर्षांनी भेटली. तर ती तर काय ब्लॉगमध्ये नाही येणार, पण नाही का आम्ही कुठे कुठे जाऊ ना ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पोरांना घेऊन फिरायला जाणार आहोत, सगळं शेअर करू. चला, आता जेवताना भेटतो. जेवण झालं की परत भेटतो आणि व्हिडिओ एंड करताना तुमच्याशी परत बोलूयात. चला, भेटू जेवताना. आता तुम्ही घर पाहू शकता, इथं क्लीन केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे दुपारी तेच सांगायचं होतं मला मगाशी, भांडे घासताना जे मी बोलले ना की माझं नाही का जे घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि हे आवरताना मी काय ब्लॉग काढलेला नाही आहे. हे असं तुम्ही पाहू शकता. स्वच्छ घर मला स्वच्छच लागतं आणि घर आवरल्याशिवाय मला चैन पडतच नाही. आता हे जेवण माझा गट्टू दादा जेवणार आहे ना गट्टू? चला ये पुढं. तुम्ही पण सगळे जेवायला भेटू आता मग जेवल्यावर. झालंय आमचं जेवण. आता जेवलो बाबू पोटभर. जेवण झालंय. आता आहे ना मी काय खाते ते तुम्हाला सांगते. आणि अजूनपर्यंत जेवल्यावरती हे कोण कोण खातं ना त्यांनी आम्हाला कमेंट करा, हे आम्ही पण खातो म्हणून. आम्ही पण खातो जेवल्यावरती. पाहिजे ना तुला पण? आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा हे खूप खायचं. आमचे पप्पा आणायचे खूप हे धनाडाळ. आता ह्यांचे पप्पा आणतात. चांगलं असतं ते, म्हणजे जिरतं ना काय थोडंसं. झालं आमचं आणि जेवलो आणि 5-10 मिनटं जरा बसलोच होतो. व्हिडिओ एंड करायचाच होता तर लाईट गेली होती. लाईट गेली आणि इतका सारा असा घाम आलेला आहे. जवळजवळ 1-1.5 तासांनी लाईट आली आणि पोरं पण काही झोपले नाही आणि काय आता लवकर उठणार नाही. आता वाजलेले घड्याळामध्ये 1:30-1:45 झाले ते. नाही ग दृष्टी, किती वाजले? 2 झाले. 2 वाजले ते, 1:30 पण नाही, 2 वाजलेले आहेत आता. आणि आता व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. महत्त्वाची म्हणजे कमेंट करायला विसरू नका. कमेंट येत नाही आहेत मला, तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे चांगल्या कमेंट्स करा. दुसरी गोष्ट,
पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये मी असं काहीतरी ना वेगळं करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायला स्किप करू नका. काय आवर्जून व्हिडिओ पहा आणि जे तुम्हाला म्हणजे असं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला असं नाही का की मी काय केलं पाहिजे, कशावरती व्हिडिओ केले पाहिजे, तसं तुम्ही मला थोडंसं सजेस्ट करा. चला आता व्हिडिओ इथंच एंड करतो. तुम्ही तुमची सर्वांनी काळजी घ्या महत्त्वाची म्हणजे, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला एंडपर्यंत विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.